पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक आधारित असेल, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज 15 मे नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली। त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचे कल्याण हे सरकारचे प्राधान्य आहे। काही लोक सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवत आहेत। पत्रकार परिषदेच्या दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील वर्षापासून नीट परीक्षेत मोठ्या बदलांची घोषणा केली। त्यांनी म्हटलं आहे की पुढील वर्षापासून नीट परीक्षा OMR शीटऐवजी संगणक आधारित असेल। त्यांनी पुढे सांगितलं की नीट UG पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे शहर निवडायला एका आठवड्याचा वेळ मिळेल। प्रवेशपत्रे 14 जूनपर्यंत जारी केली जाते। धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता हे सरकारचं प्राधान्य आहे। NTA परीक्षा 3 मे रोजी झाली होती। 7 मे रोजी NTAला आक्षेप प्राप्त झाला की या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत अंदाजपत्रिकेतील काही प्रश्न आले आहेत। NTA आणि सरकारने तात्काळ या प्रकरणाची चौकशी केली। शासकीय यंत्रणांशी संपर्क साधण्यात आला। जेव्हा हे स्पष्ट झाले की यावेळी प्रश्नपत्रिका फुटली आहे, तेव्हा शिक्षण माफियांच्या कटामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी असे आम्हाला वाटते आणि त्यामुळे आम्ही 12 मे रोजीची परीक्षा रद्द केली। दरम्यान नीट UG 2026 परीक्षा आता 21 जून रोजी होणार आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे। ही परीक्षा मूलतः 3 मे रोजी होणार होती, परंतु पेपरफुटीमुळे ती रद्द करण्यात आली होती। CBI गहरा तक जाएगी, किसी को इस बार बख्शा नहीं जाएगा। पिछले बार भी बख्शा नहीं गया था, लेकिन इस बार बीजेपी ये मैंने कहा ना, इसकी राधाकृष्ण कमेटी को पूरा लागू करने के बावजूद भी ये घटना हुई है। CBI आपने देखा होगा, आप लोग ही छपाते हो, CBI ने तुरंत कार्रवाई किया है। CBI इसको तह तक जाएगी। मैं और एक विषय जो मेन विषय में कहना था, अगले साल से परीक्षा, इसकी जो मूल जड़ है OMR, अगले साल से नीट की परीक्षा कंप्यूटर बेस्ड टेस्ट से होगी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।